कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं लग्न कसं झालं? माझं पण लव्ह मॅरेज आहे। हां, कसं? आमची कॉलेजमध्ये भेट झालेली होती। आम्ही एकाच क्लासला होतो दोघं पण। त्याच्यामुळे छान म्हणजे त्यांचा स्वभाव मला खूप छान वाटला। आमच्याकडे पण खूप विरोध केला। मी पण म्हणजे मम्मी पप्पांच्या विरोधातच लग्न केलं आणि काही दिवस आई वडील नाही बोलले। कॉल केला तर कॉल कट करायचे, आम्हाला नाही बोलायचं आहे, आमच्यासाठी तू आहेच नाही, कुणीच नाही आहे असं फोन करून करून मी करायची तरी पण मला कसं आठवण आहे। पण आता बोलतात? आता बोलतात, आता आई बाबा सगळे बोलतात, फक्त माझे मामा नाही बोलत। मला असं वाटते माझी खूप अपेक्षा आहे की ते माझ्याशी बोलल्या पाहिजे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना सॉरी म्हणेल। माझं अरेंज मॅरेज आहे, आई वडिलांनी सुचवलं आणि लग्न झालं। किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 8 वर्ष झाली। कसं काय दोन्हीकडचे सासर माहेर छान आहे सगळं? छान आहे। आपलं कसं काय? माझं अरेंज मॅरेज सर। किती वर्ष झाली? 12 वर्ष कंप्लीट, 13 वर्ष। कुठे आले होते बघायला? ते गणेश चतुर्थीच्या दिवशी बघायला आले होते, मी कॉलेजला गेली होती। गणेश चतुर्थीच्या दिवशी? हां। आणि लग्न कधी अनंत चतुर्दशी बघायला आले होते, मी कॉलेजला गेली होती। मग ते थांबून राहिले की आम्हाला मुलगी बघायचीच आहे बा म्हणून, नाही का? अच्छा, हो बरोबर। तुम्ही किती वाजता आला घरी? मी 4 वाजता आली। तू तोपर्यंत थांबलो। मग ते मग बघितलं वगैरे मला, मग नंतर नेक्स्ट वीकला फॅमिलीला घेऊन आले। मग तुम्हाला आवडले होते तेव्हाच? हो, आवडले होते। का इतका वेळ थांबले? मग नेक्स्ट वीकला बहिणीला वगैरे घेऊन आले। मग आम्हाला स्थळ पसंत आहे म्हणे। काय करतात मिस्टर? ते ग्रेनाइट स्टाईल मार्बलचं त्यांचा बिझनेस आहे। बरं, माझी स्टोरी म्हणजे माझं अरेंज मॅरेजच आहे। मला यांचे काका बघायला आले होते, पण आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरचं वातावरण नाही, इकडलं वातावरण थोडं वेगळं अपोजिट असल्यासारखं। माझे बाबा खूप प्रेमळ स्वभावाचे आहे, आई पण एकदम शांत आहे, भाऊ आहे, वहिनी आहे, नाही बहीण पण आहे। पण इकडे कसं व्हायचं की मला कुठेच जायची परवानगी नव्हती। पहिला चान्स मिळाला तर तो महामिनिस्टरमुळेच। काय? ही गोष्ट खरी। महामिनिस्टरच्या मैत्रिणी जुळल्या, बस हाच आमचा ही ताकद झाली। हो, म्हणजे हे माहेर आहे आणि आता मला ते आणि जे मिस्टर इतके छान आहेत ना की कधी बोलवलं ना सर ते येतात। मैत्रिणी हा एक आधार मिळाला आहे तुम्हाला। आम्ही या महामिनिस्टरच्या ग्रुप म्हणजे ऑडिशन मुळे छान मैत्रिणी जास्त तेवढ्यावरच नाही थांबलो। आम्ही भेटायचं बा दर महिन्याला, तर आम्ही पण ऑर्गनायझेशन सुरू केली आहे आम्ही आता, आणि दर महिन्याला भेटतो। आणि कुठल्या हॉटेलमध्ये? लग्न कसं झालं? माझं लव्ह मॅरेज झालं। आमच्या ग्रुपला लव्ह मॅरेज आहे। जे मी हसते ना हे ते पण कसं झालं लग्न? लव्ह मॅरेज म्हणजे मेडिकल स्क्वेअरला राहायची मी माझ्या आईकडे, तर हे तिथं म्हणजे बघायचे ते पण आधी मेडिकल स्क्वेअरलाच राहत होता। आता इथे ऋषी कोऑपरेटिव्ह सोसायटी शताब्दी स्क्वेअरला शिफ्ट झालं। त्यांनी ना मला डायरेक्ट लग्नासाठी प्रपोज केलं होतं। असं काही नाही, डायरेक्ट मुझसे शादी करोगी क्या हाच शब्द वापरला। आता काय म्हणतात ते? छान आहे, नाही खुश आहेत सर ते। एवढं बोलता तुम्ही जेव्हा, तेव्हा ते काय म्हणतात? आधी शांत होते माझ्यामुळे, तरी आता थोडे बोलायला लागले। आधी खूप शांत होते सर। ते काय करतात? त्यांचं प्रॉपर्टीचं काम आहे सर। हो का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।